नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की भैरवी आता सावलीकडे आलेली असते आणि ती म्हणत असते, सावली, उद्या तुला कार्यक्रमासाठी यायचंय. मला माहिती तू मला नाही म्हणणार नाहीस, कारण तू तसा शब्द दिलाय ना मला, आणि म्हणून तुला उद्या यावं लागेल. चला, हळदीचा कार्यक्रम अगदी छान झालाय, त्यामुळे आवरा हे सगळं आता आणि रियाजाला लाग. तेवढ्यात आता सावलीचे घरचे सगळेच म्हणत असतात की सावली कुठेच येणार नाही. भैरवी म्हणते, वा, तुमचं एकीचं बळ छान आहे, पण हे एकीचं बळ मी 2 मिनिटात मोडून काढू शकते. बघायचंय तुम्हाला? सावली बाळा, तुला उद्याच्या कार्यक्रमासाठी किती पैसे हवेत ग? 5,000, 10,000, 15,000 की 20,000 की 50,000? त्यावर आता एकनाथ म्हणतो, भैरवी माई, तुम्ही कितीही पैसे द्या, अगदी 5 लाख रुपये जरी दिले ना तरी सुद्धा सावली कुठेही येणार नाही. भैरवी म्हणते, का? सावली का कुठे येणार नाही? म्हणजे तुम्ही एवढा खर्च केला असेल ना, मग त्याची रक्कम घ्या की. हवे तेवढे पैसे देईन मी तुम्हाला, पण सावलीला यावंच लागेल. आता एकनाथ भैरवीच्या पाया पडायला लागतो आणि म्हणतो, भैरवी माई, प्लीज तिला कुठेही घेऊन जाऊ नका. त्यावर आता भैरवी म्हणते की नाही, सावलीला यावंच लागेल. ती सावलीचा हात ओढते आणि तिला विठ्ठलासमोर येऊन उभं करते आणि म्हणते, सावली, ह्याच विठ्ठलासमोर तू मला शब्द दिला होतास, मला वचन दिलं होतंस. खूप मोठी भक्त आहेस ना विठ्ठलाची. मग आता तुझ्या विठ्ठलावरची भक्तीच बघायची मला. मला बघायचंय की तुझ्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे आणि तुझ्या वचनामध्ये किती ताकद आहे ते दाखवून दे सगळ्यांना. तू शब्द दिलायस मला आणि तुझा शब्द मागे घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ती रागारागाने निघून जाते. सावलीच्या घरचे सगळेच आता रडत असतात आणि सावलीला म्हणत असतात की तू कुठेही जायचं नाहीये. इकडे आता जगन्नाथ आणि त्याची पत्नी अलका ही विचार करत असते आणि म्हणत असते, ही भैरवी किती छळ करते सावलीचा, आणि त्या लेकराने काय करायचं? सावलीचं असंच होत राहिलं तर तिचं काही खरं नाहीये. आपण तिला यातून बाहेर काढलं पाहिजे. आता जगन्नाथ म्हणतो, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. लवकरात लवकर या भैरवीचा शत्रुत्व घेऊन खूप मोठी चूक केली आहे. स्वतःच्या तिरडीचा बांबू तिनेच उभा केला आहे आणि बघ आता, एक दिवसात तिचा खेळ कसा संपवतोय मी. आणि मग जेव्हा सावली स्वतः तिलोत्तमाच्या घरात सून म्हणून येईल ना, तेव्हा तर आपले खूपसे सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको अजिबात. सगळे काही प्यादे माझ्या सोबत आहेत. फक्त एकच प्यादा माझ्या विरोधात आहे आणि तो म्हणजे अस्मी प्रधान. तेवढ्यात जगन्नाथला त्याच्या माणसाचा फोन येतो आणि तो म्हणत असतो की अस्मी प्रधान आणि तिचे डमी आई बाबा हे एका हॉटेलवरती आहेत आणि सगळेजण एकत्र मिळून पार्टी करतायत बहुतेक. आता जगन्नाथ म्हणतो, चल आपल्याला तिच्याकडे जायचंय, आणि तो हॉटेलवरती अस्मीकडे यायला निघतो. अस्मी आता तिच्या डमी आई बाबांबरोबर पार्टी करत असते. तिचे डमी आई बाबा खूपच खुश असतात आणि म्हणत असतात की एवढी महागडी दारू, एवढं AC हॉटेल आम्ही कधीही पहिले अनुभवलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. आणि खरंच तुझ्या प्लॅनप्रमाणे सगळं होईल, आम्हाला खूप पैसे मिळतील का? त्यावर अस्मी म्हणते, हो, मी सारंग बरोबर लग्न करणार आणि त्याच्यापासून डिवोर्स घेणार, आणि जे काही पैसे मला मिळतील त्यातील काही पैसे मी तुम्हाला देणार आहे, आणि हो, लाखात नाही तर करोडोत देणार आहे. आता ते खूप खुश होतात आणि म्हणत असतात, वा, आम्ही अभिनय करून एवढे दिवस नाटकात काम करून आम्हाला एवढे पैसे मिळाले नाही, पण तुझ्यासोबत राहून आम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत. तर अस्मी आणि तिचे डमी आई बाबा खूपच खुश होत असतात. अस्मी म्हणत असते की मला हे करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अगदी जगन्नाथ सुद्धा नाही. तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो आणि तो म्हणतो, तू माझी आठवण काढलीस का? म्हणून आलो मी. जगन्नाथ आणि त्याची बायको तिथे अस्मीला भेटायला आलेले असतात. जगन्नाथ तिच्याकडे येतो आणि म्हणतो, काय पार्टी चालली आहे का? मला आधीपासून शंका होतीच तुझ्यावरती. आणि तसंच झालं. तो त्याच्या खिशातून काही पैसे काढतो आणि अस्मीच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो, घे हे पैसे, उचल, तुला जिकडे फिरायला जायचं तिकडे जा आणि इथून कायमची निघून जा. माझ्या प्लॅननुसार सगळं काही व्हायला हवं. त्यावर अस्मी म्हणते, काय एवढ्याशा पैशांमध्ये मी अजिबात जाणार नाही. मला सारंग बरोबरच लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला कितीही धमक्या द्या, काहीही करा, पण मी माझा निर्णय आता बदलणार नाहीये. त्यावर आता अलका म्हणते, तू विसरलीस का? तू आमच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे आणि हे त्याचे पेपर्स. आता अस्मी ते बघते आणि हसायला लागते आणि ती फाईल फेकून देते आणि म्हणते, या सगळ्या पेपर्सचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. आता जगन्नाथ म्हणतो, हे सगळं सत्य जेव्हा घरच्यांसमोर येईल ना, तेव्हा तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये. तेव्हा 1 रुपयासाठी तू तरसशील. त्यामुळे आत्ता जे सांगतोय ते कर. अस्मी मात्र काहीही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणते, मला काहीही तसं करायचं नाहीये. मी आता माझ्या प्लॅननुसार चालणार, तुमच्या प्लॅननुसार नाही. आणि आता जगन्नाथ आणि अलका तिथून निघून गेलेले असतात. अस्मी काय त्यांचं ऐकत नसते. इकडे सारंगच्या घरी संगीताची सगळी काही तयारी अगदी छान पद्धतीने पार पडलेली असते आणि सगळे भाऊ मिळून सोहमची थट्टा करत असतात आणि त्याची मजा घेत असतात. तेवढ्यात तिथे तारा आणि भैरवी येतात आणि ऐश्वर्या सुद्धा आलेली असते. ऐश्वर्या म्हणते, बरं झालं तुम्ही आलात आणि आजचा परफॉर्मन्स अगदी उत्तम झाला पाहिजे. भैरवी म्हणते, तू खूप छान दिसते ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या त्यांना थँक्यू म्हणते. आता
तिलोत्तमा, अमृता सगळ्याजणी तयार झालेल्या असतात आणि चंद्रकांत नेहमीप्रमाणे तिलोत्तमाचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, "तू खूप छान दिसते." तिलोत्तमा म्हणते, तुम्ही नेहमी असंच म्हणतात." त्यावर तो म्हणतो, की "तू नेहमीच छान दिसते, मग म्हणायलाच हवं ना." जगन्नाथ आणि त्याची पत्नी अलका सुद्धा तिथे आलेल्या असतात. अलका म्हणते, "अष्टमीचं सत्य तर आपल्यासमोर आलेलंच आहे आणि तिचा डाव कसा उधळायचा आपल्याला माहिती. आता या भैरवीचं आणि ताराचं सत्य सुद्धा सगळ्यांसमोर यायला हवं." आता जगन्नाथ म्हणतो, की "हो, त्याचं प्लॅनिंग सुद्धा मी केलेलं आहे. तू नको काळजी करू. एक दिवसात यांचं सगळं काही सत्य ना बाहेर येईल आणि मग त्या तिलोत्तमाची मजा बघायची मला." इकडे सावली कार्यक्रमासाठी येण्यासाठी तयार झालेली असते. तिला भैरवीच्या या कार्यक्रमात यायचं असतं आणि आपला शब्द पाळायचा असतो. घरात तिला सगळे सांगत असतात की नको जाऊ म्हणून. तुझ्या जीवाचं काही झालं तर आम्ही काय करायचं? अप्पू सुद्धा तिला समजवत असतो. पण सावली म्हणते, "नाही रे, आपल्यासोबत तो विठ्ठल आहे ना, तोच घेईल आपली काळजी. मी अशी जाते आणि अशी येते. मला काहीही होणार नाहीये." आता जयंती म्हणत असते, "तुम्हा सगळ्यांना काय म्हणायचं मी? अहो, एवढी चांगली ऑफर आली आहे. तुम्ही सगळेजण ना एका आठवड्यात कमवत नाही तेवढी ही मुलगी एका दिवसात कमवते आणि तरी सुद्धा तुम्ही तिला जायला नकार देताय. आपली परिस्थिती बघा आधी आणि तिला जाऊ द्या." "सावळे, जा गं बाई, जा कार्यक्रमाला. तू यांचं काहीही ऐकू नको." आणि तसंही तू नाही गेली कार्यक्रमाला आणि अप्पू भाऊजींचा काही जीवाला, असं ती म्हणणार. तेवढ्यात ती थांबते आणि म्हणते, "नाही नाही, अप्पू भाऊजींविषयी काहीही भलतंसलतं बोलायचं नाहीये." आणि आपले कान जरा पकडते आणि म्हणते, "चुकलंच माझं हा. पण सावली, जा तू कार्यक्रमाला जा आणि पैसे घेऊन ये तिकडनं." सावली आता विठ्ठलाचं दर्शन घेते आणि जायला निघते. सगळेजण काळजीत असतात, पण सावलीला मात्र विश्वास असतो तिच्या विठ्ठलावरती. तर मग बघूया आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये नक्की काय घडतंय. जगन्नाथ, तारा आणि भैरवीचा चेहरा सगळ्यांसमोर कसा काय उघडा पाडतोय ते, हे सगळं नक्की बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आम्ही तुमच्यापर्यंत ह्या सिरियलचे अपडेट पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. धन्यवाद.